सरकून सनात फुटलाय काटा, सरकून सनात फुटलाय काटा, वाघाची लगता चावूल, वाघाची लगता चावूल. जिथं मागाच पडतंय पाऊल, जिथं मागाच पडतंय पाऊल, त्या जाग्यावर होतो माऊल. जिथं मागाच पडतंय पाऊल, त्या जाग्यावर होतो माऊल. बघा, मला कमेंट केली दादा एका जणाने. हे जे मी गाणं गायलं होतं, एक व्हिडिओ बनवला होता मी, तर एका जणाने म्हटलं, अरे हा मांग आहे, बौद्ध समाजाबद्दल बोलत होता, फटके दिले वाटते याला. कमेंट केली आहे ना मला. तर सांगायचा उद्दिष्ट हाच आहे, मी एक कलाकार आहे. मी कुठलेही गीतं गायतो, मी महादेवाचे गाणे गायतो, लक्षात ठेवा. मी देवाचे पण गाणे गायतो. मी कलाकार आहे. कलाकार कुठले पण गाणे गाऊ शकतो. कोणीही जज करू नये, माझं एक मत आहे. माझ्या बौद्ध बांधवांना माझं एकच सांगणं आहे, कुठलेही गीत गायनं म्हणजे काय वाईट असतं का? मला सांगा. गायक आहे, कलाकार आहे, काही पण करावं लागते, बरोबर नाही का? कलाकारानं कलाकाराच्या पद्धतीनंच वागलं पाहिजे, बरोबर नाही का? माझ्यासाठी कुठलेही गाणे चांगले असे नाही आहे, सगळेच चांगले आहे माझ्यासाठी गाणे. मी मातंग समाजातील गाणे काय गायले, काही अडाणचोटांना धक्का बसला तर ह्या बौद्ध आहे की मांग आहे? माझी जात, माझा रक्तावर यांचा काय आला प्रश्नचिन्ह निर्माण झाला. त्या हरामखोर मनुवाद्यांना माझं एकच सांगणं आहे, मी बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त माझ्या शरीरात आहे. पण माझं मत एकच आहे, मी कलाकार आहे. कलाकार असताना कुठलेही गीतं गाऊ शकतो ना. याला मारलं वाटते, झोडलं वाटते आला, म्हणून माता समाजाचे लोकांचे गाणे गाऊन राहिला, माता समाजाबद्दल चांगला बोलतो. मी जातीवाद कधी करत नाही. मी समजून सांगणारा व्यक्ती आहे. माझ्या बापानंच कधी जातीवाद केला, मी कशाला करू? बरोबर नाही का? मी माता समाजाच्या वेळा पुरुषांचे, महापुरुषाचे गाणे काय गायले की यांच्या गांडीला मिरची जमली म्हणजे याला मारलं वाटते, म्हणून बौद्धांचं सोडून मांग आहे वाटते. मांग बौद्ध नाही आहे, झोडलाट्टे आले. म्हणजे माझं मी गाणं म्हटलं तर किती लोकांनी कमेंट केले मला. म्हणजे आता मी गाणे म्हणणं सोडून देऊ का आता? मला लय आवडते गाणे, मला त्या गाण्याची चाल आवडते. मला गाण्याची चाल आवडते, मला गाण्याचे शब्द आवडते, त्या कारणाने मी गाणे गायतो. आता चुकी आहे काय की मी हे जे गाणं गायलं आता मी तुम्ही पाहिलं नाही काय, जिथं मागाच पडतं पाऊल, त्या जागीच होता माऊल. गाण्याची चाल किती सुंदर आहे, मला आवडते. मग काय म्हणायचं नाही काय गाणं? अरे काय बोलाव, तुम्हाला काही समजत नाही. अरे मी गाणं म्हटलं तर त्याच्यातून तुम्हाला प्रॉब्लेम. मातंग समाजाला विरोध केला तिकूनही प्रॉब्लेम, बौद्ध समाज जिकून बोललो तिकूनही तुम्हाला प्रॉब्लेम. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम काय हे मला समजत नाही. म्हणजे युवराज डोंगरेला मारलं तुम्हाला असं वाटते? युवराज डोंगरेला कोणीच मारू शकत नाही, लक्षात ठेवा. हात लावणारे अजून पैदा झाले नाही युवराज डोंगरेला. का नाही? कारण युवराज डोंगरे महामानाच्या विचारावर चालणारा व्यक्ती आहे. अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष आहे की याने कधी विभागलं नाही कोणीच कोणाला. सर्वपरी आहे सगळे महापुरुष माझ्यासाठी. त्या कारणामुळे मी कधी जातीवाद करत नाही. काही जातीवादी भडवे मला तसं, मला तू जातीवाद करतो म्हणून तो त्याचा प्रॉब्लेम, माझा नाही. मी काही टेन्शन घेऊन बसत नसतो कोणाचं. महापुरुषांनी एकच सांगितलं, जग बदलून घाव मज सांगून गेले भीमराव. जग कसं बदलायचं हे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं आपल्या लेखणीतून. बुद्धाची शपथ हे अण्णाभाऊ साठेंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते बुद्धाची शपथ म्हणजे शपथ घेऊन सांगितलं आहे की जग कसं बदलायचं हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेलं. मग विचार करा तुम्ही,
बोलता काय करता काय? म्हणजे माता समाजाच्या लोकांचं मी गाणं गायलं तर मला मारलं, म्हणजे मी बौद्ध लोकांचेच गुण गायचं आहे ना? बाबासाहेब आंबेडकरांचं गुण गायला लागतं मला. का लागतं? कारण उपकार आहे बाबासाहेबांचे माझ्यावर, मी कधी फेडू शकणार नाही. माझा स्वतःचा रक्तही सांडन ना, मी किती बलिदान नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे मी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला मला. मी विसरत नाही ह्या गोष्टी. माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना मला, माझ्या आईनं मला जन्म दिला असन जनावर म्हणून दिला, पण माझ्या बाबासाहेबांना मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला. मी जे गाऊन राहिलो नाही, बाबासाहेबांच्यामुळे गाऊन राहिलो. हे बसलो आहे ना, बाबासाहेबांच्यामुळे बसलोय लाव. पण काही नंगचोट लोकांना लय ऑब्जेक्शन घेतात लोक, नंगचोट लोक. अरे काय काय कमेंट केले रे, काय काय बोलले रे. युवराज तुला मारलं काय कोणतरी सांग बाळा. का रे तुझ्या अंगात रक्त कोणाचं आहे? अरे तुझा रंग कोणचा आहे ते सांग, निळा आहे की पिवळा आहे? अमक्या अमक्या कमेंट, काय काय कमेंट केले रे मला यांनी. तुला मारलं वाटते, लवटोला बसला वाटते, अमकोन टमक, हे काय काय बोलले रे बाबा, काय काय बोलले. मी पिसायलो ह्या कमेंटनं. जो व्हिडिओ बनलो ना मी, त्या व्हिडिओमध्ये मी जे गाणं काय बोललो, त्या गाण्याच्या माध्यमातून लोकांना असं वाटलं की युवराज डोंगरेला मारलं. अबे युवराज डोंगरेला मारू शकत नाही कोणी, कारण महापुरुषांचा वारसा चालणारा व्यक्ती आहे हा. कळलं काय? एका बाजून छत्रपती शिवाजी महाराज, बाजूला बाबासाहेब आंबेडकर घेऊन चालणारा व्यक्ती आहे मी. कळलं काय? युवराज डोंगरेला अजून पैदा झाला नाही हात लावणारा, आणि लावू शकत नाही. आणि राहिलं तुमचं, तुम्ही कमेंट वा 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 वा, फुलं बरसून राहिले, फुलं फुलं असे कमेंट. तुला मारलं वाटते. माझ्या बहिणी म्हणत होत्या तुला बाळा मारल्या काय रे कोण? माझ्या ताई, माझ्या बहिणी, तू टेन्शन घेऊ नको, मला कोणच मारलं नाही. मी गाणं काय गायलं ते, त्या गाणं गायलं मुळं तुम्हाला प्रॉब्लेम आला की अरे बाबा तू दादा म्हणतो बाबासाहेबांचे गाणे गायत होता, बाबासाहेबांबद्दल बोलत होता, बौद्धांबद्दल बोलत होता, अचानकच नेमकं तू गाणं का गायला लागला? माता समाजाबद्दल का चांगला म्हणून लागला? असं अमकं टमकं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल ना. ताई, आपला विरोध उपवर्गीकरणाला आहे ना? आपला विरोध माता समाजाशी आहे काय ते सांग मला. आहे काय? नाही ना. आपला विरोध कोणाला आहे? ज्या हरामखोरांनी आपल्या भावाभावित झगडे लावले, माता समाजातून आपल्या झगडे लावले, त्या सरकारच्या प्रति विरोध आहे ना आपला. मग त्यांना विरोध करू ना, यांना विरोध करून काय करता तुम्ही ते सांगा मला. अरे माणूस आहे आपण, माणूस म्हणून जगा ना. बरोबर नाही काय? आज उद्या मरास लागते, कोण आलं जगाला इथं? चांगलं म्हणून जगा ना. 10 लोकांनी तर चांगलं म्हटलं पाहिजे. तर नाही झाला, लोकांचा वाईट पण करून गेला, सायदा बरा मेला. अरे मराच्या अगोदर 2 मेल्यावर कोणी नाव घेत असते, मागं नाव घेत असते, समोर नसते कोणी नाव घेत. मसानात गेल्यावर त्याने म्हटलं पाहिजे सायदा बरा होता, समाजासाठी चांगला हित केलं होतं, असं म्हणणार नाही ना मग. कारण कसं आहे, तो मातंग समाजाचा असो या बौद्ध समाजाचा असो, माझ्यासाठी समाज काही नाही. माझ्यासाठी फक्त एक माणूस आणि स्त्री एक जात आहे, दुसरं काहीच नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं आहे, जातीवाद करायचा नाही. माझ्या बापाने जातीवाद केला नाही, मी जातीवाद करत नाही. मी कलाकार व्यक्ती आहे. कोणाही गाणे गायतो, कोणतेही गाणे गायतो मी. पिक्चरचे गाणे गायतो, देवाचे गाणे गायतो, कुठल्याही देवाचे असो त्याची गाणे गायतो मी. काय सांगू तुम्हाला, मी कलाकार आहे. कलाकाराला गाणे गावाच लागते, कुठलेही असो ते. आणि तुम्ही डोक्यात टेन्शन पाळून घेऊ नका का मला मारलं म्हणून. मला दिवशी मला मारन ना, त्या दिवशी मी व्हिडिओ काढणंच बंद मारन. कळलं काय? कारण कसं आहे, युवराज डोंगरेला हात लावायला धमक लागते. युवराज डोंगरेला हात लावू शकत नाही, म्हणून सांगत आहे माझ्या भावांनो. कळलं काय? लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ. कारण 6 डिसेंबर पर्यंत माझ्या बाबाची महापरिनिर्वाण दिवस आहे. महापरिनिर्वाण दिवस आहे 6 डिसेंबरला. तिथपर्यंत आपले 10 लाख सबस्क्राईब झाले पाहिजे. हा जोडून विनंती करतो. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.